जय हो शंकरा आदिदेव शंकरा तेरे जाप के बिना। गंगोत्रीचं दर्शन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आमची केदारनाथला जाण्याची यात्रा सुरू झाली। आता इथून सुद्धा खूप खडतर प्रवास आहे, अरुंद रस्ते आहेत, खूप ठिकाणी रोड कोसळलेले आहेत, डोंगर कोसळून रोडसुद्धा अर्धे कोसळलेले आहेत। म्हणजे हे जेव्हा मागे तिथे प्रलय आला त्यावेळी ह्या ठिकाणी जास्त नुकसान झालं। हे डोंगर तुम्हाला दिसत आहेत ना, म्हणजे कडेकडेने हे वाट आहेत, हे कोसळलेलं दिसत आहे बघा समोर, हे असं कोसळत आहे, आतासुद्धा कोसळण्याचं काम चालू आहे। पण जेव्हा ती आपदा आली केदारनाथला त्याच्यानंतर सगळ्यात जास्त नुकसान हे फक्त केदारनाथवरनं हरिद्वारला जाणाऱ्या नदीची जी कडा आहे, म्हणजे तो जो भाग आहे केदारनाथवरनं सुरू झालेला जो हरिद्वारपर्यंत येणारा भाग, खूप भूस्खलन झाला, खूप ठिकाणी नुकसान झालं। येताना आम्हाला खूप ठिकाणी त्यावेळीच्या गाड्या ज्या पाण्यात बुडल्या होत्या त्यासुद्धा आम्हाला बघायला मिळाल्या। पण खूप साऱ्या आता तिथल्या तशा गाड्या काढल्या आहेत, कारण ते तसं बघून लोकांना भियायला होऊ नये किंवा तशा वेगळ्या काही भावना निर्माण होऊ नये, त्यामुळे तिथल्या प्रशासनाने त्या गाड्या काढल्या आहेत। सर्वसाधारण हा भाग चढताना खूप ट्रॅफिक असतं आणि त्रासही होतो, म्हणजे एकदम फास्टही जाता येत नाही तुम्हाला। प्रवास जरी कमी किलोमीटरचा असला तरीसुद्धा इथनं जाताना खूप वेळ लागतो, म्हणजे सावकाश जावं लागतं, रस्ते अरुंद वगैरे। पण ड्रायव्हरावरती खूपच प्रेशर असतं। हे नदीमध्ये दिसत आहेत ना, ॲक्च्युली हॉटेल्स आहेत, ते लहान लहान आहेत, ॲक्च्युली लांबून काढलं आहे त्यामुळे, पण हे सगळे हॉटेल्स आहेत, तिथे लोक जातात फिरायला, मजा करायला, बोटीने त्या ठिकाणी जायचं, बाकी सगळं त्या हॉटेलमध्ये सोय असते तुमची। ते एक लोकांना म्हणजे टुरिझमसाठी आलेल्या लोकांसाठी ठीक आहे ते, म्हणजे धार्मिक काही नाही, तिथे फिरण्यासाठी आलेल्या लोकांसाठी आहे ते। हा बघा, हाच रस्ता चढून आम्ही आलो, म्हणजे पूर्ण दिसतोय तो भाग। निसर्गरम्य असं वातावरण, म्हणजे बघायलाही छान वाटतं, भीतीही वाटते की व्यवस्थित यात्रा व्हावी, वाटेत काही त्रास होऊ नये, कारण काय ते सारखी दरड कोसळली की रस्ता बंद, मग तो रस्ता बंद किती वेळ असेल हे आपल्याला सांगताच येत नाही, कारण मग ते JCB यायला पाहिजे, ते रस्ते पूर्ण स्वच्छ व्हायला पाहिजे, म्हणजे पावसात वगैरे जाण्यासारखं नाही आहे तिथे। इथे आम्ही नमूद करते एक म्हणजे धाबा नाही आहे ॲक्च्युली, तुम्हाला दिसेल धाब्यासारखं, पण एका मंदिराचं एक हे जेवणाची सोय आहे इथे, म्हणजे त्यांनी लोकांना जेवण्यासाठी इथे संगमेश्वर महादेव म्हणून मंदिर आहे आणि सिंधी लोकांनी हे स्थापना केलेली आहे। या ठिकाणी भरपूर सेवा करतात लोकांची जेवणासाठी, पोटभर जेवायला इथे आपल्याला मिळतं, एकही पैसे घेत नाही। आपल्याला काही स्वखुशीने ठेवायचे असेल तर आपण तिथे दक्षिणा ठेवू शकतो, फक्त त्यांचं मत एकच आहे की आपण जेवणाची नासाडी करू नका, म्हणजे तुम्ही काही ताटात घेतलं आहे ते व्यवस्थित जेवा। आम्ही आमचं जेवण घेतलंच होतं, पण आम्ही त्या ठिकाणी थांबलो, म्हणजे बसण्याची व्यवस्था होती, तर आम्ही थोड्या लोकांनी तिथल्याही जेवणाचा आस्वाद घेतला। चपात्या जरा जाड असतात, तर त्या डाळीबरोबर कुस्करून बऱ्या लागतात, पण त्या आम्हाला ते खाणं सवय नाही आहे, त्यामुळे जरासं आम्हाला आमचं होतं तेही जेवण घेतलं, त्यांच्या मग भाजी वगैरे असं काय काय ते घेतलं, प्रत्येकाने आपल्या स्वखुशीने काही दक्षिणा तिथे ठेवली, पण छान उपक्रम होता। आता इथनं जाताना आपल्याला नदीत जे देऊळ दिसतंय ना, हीच ती धारी देवी। ह्या देवीच्या उच्चाटनासाठी, म्हणजे तिथनं ती काढण्यासाठी, हलवण्यासाठी जेव्हा ते प्रयत्न केले त्याचवेळी ती 2000 मध्ये जी म्हणजे त्या सालामध्ये जो प्रलय झाला, त्या लोकांचं, इथल्या स्थानिक लोकांचं मत आहे की ह्याच देवीच्या मुळे आला, म्हणजे त्या ठिकाणी त्यांनी काढण्याचा प्रयत्न केला, म्हणून हलवण्याचा प्रयत्न केला, कारण तिथे ब्रिजचंही काम होत होतं, धरणाचं काम होतं, त्यामुळे त्यांना अडचण निर्माण होती, त्यामुळे त्या देवीचं मंदिर काढण्याचा खूप प्रयत्न केला आणि त्यावेळी आपदा आली। मग त्याच्यानंतर ही बघा धारी देवीचं इथून प्रवेशद्वार आहे, नंतर पुढे आम्ही तुम्हाला फोटो दाखवूच, पण इथे ह्या देवीचं असं महत्त्व। आम्ही तिथे दर्शन घेतलं, जाताना केदारनाथवरनं दर्शन घेऊन आल्यानंतर ॲक्च्युली दर्शन घेतलं आम्ही तिथे, पण हे धारी देवी, या देवीचं खूप महत्त्व आहे आणि खूप लोक तिथे दर्शनाला येतात, जाताना येताना लोक थांबतात दर्शनासाठी। खूप छान देवस्थान आहे देवीचं। 2 देवी आहेत लहान, पण मुख्य देवी धारा देवीच आहे, धारी देवी असं म्हणतात। धारा म्हणजे पाण्याची धार, त्या उलट त्याचं केलं तर राधा होतं, धारा राधा असं आपण, शेवटी ती देवी आहे, म्हणजे पाण्याच्या उलट दिशेने जाऊ शकते, त्याला धारा असं म्हणतात, पाण्याच्या उलट दिशेने जाणार त्याला
धारादेवी बघा. मग आम्ही तिथे येतानाचे फोटो आहेत ॲक्च्युली ते, पण मी आता घातले आहेत म्हणजे विषयच चालू आहे त्यामुळे ते इथे घातले, पण येताना दर्शन घेतले, जाताना नाही. ओटी वगैरे भरतात लोकांचं जास्त, म्हणजे तिथल्या स्थानिक लोकांचं जास्त तिच्यावरती श्रद्धा आहे. आपल्याला आधी त्याच्याबद्दल काही माहीत नव्हतं, या प्रलयानंतरच त्या देवीचं जास्त महत्त्व कळालं, त्याच्या आधी कोणालाही माहीत नव्हतं. आणि आता ते मग त्याच्यानंतर जास्त सुधारणा झाली, म्हणजे जास्त लोक तिथे जायला लागली, प्रशासनाचंही जास्त लक्ष झालं. आणि तिथे आधी जी सुधारणा होती त्याच्यापेक्षा जास्त सुधारणा केली, म्हणजे लोकांना येण्या जाण्यासाठी, किंवा पाऊस तिथे पडला तर तिथे वर छत वगैरे घातलं आहे, छान केलं. आत कुठेच गर्भगुडीत जास्त करून जिथे हे असेल की काढूच नाही फोटो, त्या ठिकाणी शक्यतो आम्ही टाळत होतो फोटो, म्हणजे जबरदस्ती नियमाचं उल्लंघन करून नाही करत होतो. पण जिथे सहजासहजी फोटो वगैरे आत काढायला देवाचे मिळत होते त्यावेळी आम्ही ते फोटो काढत होतो. नाहीतर तिथे फोटोच काढायचं ह्या दृष्टीनेच तिथे जायचं असं आमचं नव्हतं. दर्शन झाल्यावर आपल्याला एक आठवण राहावी म्हणून हे फोटो सेशन चालू होतं सगळ्यांचं, व्हिडिओज करणे वगैरे, किंवा आपल्याकडे ती संग्रहात राहावं ह्या दृष्टीनेच आपण तिथे फोटो काढत होतो. म्हणजे धारादेवीचंच एक प्रकारचा शिलेचाच भाग आहे, शिलेतच ती ॲक्च्युली धारादेवी आहे, पण ते आतल्या गर्भगुडीतून ते व्यवस्थित दिसतं. छान मंदिर आहे, जाणार तर तुम्ही मुद्दाम दर्शन घ्याच त्या देवीचं, जाताना किंवा येताना जसं तुम्हाला अनुकूल होईल त्याप्रमाणे, पण दर्शन नक्की घ्या. कारण गाडी वगैरे लावायला तिथे हायवेवर जागा नाही, मग ते कुठेतरी लांब ठिकाणी लावतात गाडी, आणि तिथून मग ते आम्हाला तिथले लोकल गाडीतून तिथपर्यंत घेऊन जातात. ते बघा इतकं, म्हणजे हा जाण्याचाच मार्ग आता केदारनाथला. गर्दी आहे बघा इथे, ट्रॅफिकमध्ये इथे जवळजवळ आम्ही अर्धा पाऊण तास थांबलो होतो, की पुढे काहीतरी ट्रॅफिक जाम झाली, दरड कोसळली काय माहीत नाही, पण हे होतं. तर आम्ही बघा कट टू कट आहोत, हे दरड कोसळले, आमचा तर टायर तुम्हाला दिसेल गाडीचा किती जवळून जातोय. जरासुद्धा तिथे पुन्हा जर सरकलं तर गाडी गंगारपण वस्तूच आणि काही नाही. ही मनामध्ये एक भीती असायची आणि एक प्रकारे आनंदही असायचा की आम्ही देवाच्या दर्शनाला जाणार, बाबा केदारनाथाचं दर्शन घेणार. बघा किती भूस्खलन झालं आहे बघा ते, म्हणजे आमची गाडी किती कट टू कट उभी आहे बघा. खिडकीतून फोटो काढताना सुद्धा भीती वाटत होती की अरे, पण शेवटी सांगितलं ना मी तुम्हाला, त्याच्या इच्छेशिवाय काही चालत नाही. तुम्ही किती विमानात जरी गेलं तर विमानही कुठे वाटेत बंद पडेल, चालत गेला तरी तुम्हाला व्यवस्थित दर्शन होईल. म्हणजे त्याची इच्छा असेल दर्शन देण्याची तर नक्कीच तुम्हाला ते दर्शन मिळणार. हां, आता हे एक प्रयाग, रुद्रप्रयाग आहे. या ठिकाणी ही अलकनंदा नदी आणि दुसरी नदी आहे, तिथे व्हिडिओ केला आहे त्याच्यात तुम्हाला कळेल. अलकनंदा आणि मंदाकिनी. ही अलकनंदा आपल्याला बद्रीनाथवरून येते आणि मंदाकिनी आपली केदारनाथवरून येते, आणि ह्या दोघांचं इथे संगम होतं रुद्रप्रयाग. अर्जुनाला इथे पशुपती अस्त्र प्राप्त झालं, किंवा काय काय स्टोरी आहे जिथे आपण तुम्हाला यूट्यूबवरती सुद्धा मिळतात त्या. ही जी नदी दिसते ती किती छान प्रयाग दिसते बघा, दोन वेगवेगळ्या नद्या एकत्र होत आहेत, या व्यवस्थितरित्या आपल्याला पाहायला या ठिकाणी मिळत आहेत. तर हे रुद्रप्रयाग, तिथे जायला वेळ लागतो, जाऊ शकतो आपण, तिथे वाटा आहेत जाण्यासाठी. हे दिसतंय तिथे परत एक कुठलं तरी झाड आहे, तिथे देवाचं शंकराचं मंदिर आहे रुद्राचं. असं आहे रुद्रप्रयाग. हे लांबून काढलं आहे, म्हणजे आता मी तिसऱ्यांदा गेलो तरी तिथपर्यंत काय आम्ही गेलो नाही, आणि त्याच्यासाठी पुन्हा दिवस वाढतात, आणि ह्या पूर्ण टूरचं म्हणजे जे मॅनेजमेंट आहे ते सगळं विखळतं. त्यामुळे तिथे जाण्यासाठी जाणार तर वेगळं, म्हणजे हे पंचप्रयाग आहेत एक वेगवेगळे ॲक्च्युली, त्याचं वेगळं. तुम्ही जर पंचकेदार आहेत, पंचप्रयाग आहेत, हे वेगवेगळं तुम्ही दर्शन घेऊ शकता. पण ते मग ह्या चारधाम यात्रेच्या ह्याच्यामध्ये आपल्याला ते नाही करता, किंवा दिवस वाढवायला हवे, कारण हेच पूर्वी आपल्याला 16 ते 17 दिवस लागतात, आणि त्याच्यात आपल्याला पुन्हा ते दिवस वाढणार. इथे एक तो सरबतवाला होता, त्याच्याकडे सरबत घेतल्यानंतर आम्ही मुद्दाम विचारलं त्याला त्याच्या भाषेत, त्याने पण सांगितलं त्याच्या स्टोरी. आप सबको शेयर कर देना बाद में, ठीक है. जो अलकनंदा है वो है बद्रीनाथ से, जिसमें मिट्टी आ रही है हल्की, वो है अलकनंदा जिसमें लाइट कलर है. और ये ग्रीन वाली जो है मंदाकिनी, जो अलकनंदा है वो अलकनंदा वो अलकपुरी से बद्रीनाथ से आ रही है. और जो ग्रीन, हाँ अलकापुरी, हाँ यहाँ ऐसे यही पास है ना. और जो ग्रीन वाली है मंदाकिनी, मंदाकिनी आ रही है केदारनाथ चौराबाड़ी झील से. 2013 में यहाँ आपदा आई थी, जब 2013 में चौराबाड़ी झील जब फटी थी तभी आपदा आई थी, आपदा प्रकट हुई थी. यहाँ पर पूरा जो था
मंदाकिनी नदी में बहुत खतरनाक कहर बरस गया था। पानी से पूरा एकदम खतरनाक वो आई आपदा, पूरा ये पानी जो था भर गया था। ओके, ठीक है। अलकनंदा मंदाकिनी का संगम रुद्रप्रयाग में। यह जो मंदिर दिख रहा है यह है चामुंडा माँ का मंदिर, ठीक है। और जहाँ पीपल और बरगद का पेड़ दिख रहा है वो है रुद्रनाथ जी का मंदिर। आप जो पीछे जो, हाँ यह है रुद्रनाथ जी का मंदिर, जो हो गया रुद्रनाथ जी का। आगे चलकर बन गई अलकनंदा, अलकनंदा और भागीरथी का संगम। भागीरथी आती है गंगोत्री से। ये जो मंदाकिनी है ग्रीन नदी, यहीं पर इसी में अलकनंदा में समा गई, ठीक है। ग्रीन वाली आपको यहाँ पे 2 कलर दिखता है, एक है अलकनंदा का आगे का रंग होता है लाइट कलर, ग्रीन का ये मंदाकिनी है, इसका होता है ग्रीन। शांति से बताओ, ठीक है। और इधर अर्जुन ने तपस्या किया, अर्जुन ने, और जहाँ अर्जुन ने नहीं, नारद मुनि ने। बोलिए क्या बोल रहे हैं? नारद मुनि ने, जहाँ पे काली शिला है, भरत मुनि, नारद मुनि ने, ये काली शिला है ना यहाँ पे, जहाँ पे सीढ़ी है, वहीं पे उन्होंने तपस्या की थी भगवान भोले को प्रसन्न करने के लिए। प्रभु मुझे दर्शन दीजिए। और ये जो काली शिला दिख रही है आपको, यहीं पर उन्होंने उनको दर्शन दिए। जो गले में जो रुद्राक्ष धारण करते हैं, उस रुद्राक्ष के रूप में दर्शन दिए थे। यही इस संगम का महत्व। ये रुद्रप्रयाग डिस्ट्रिक्ट। धन्यवाद। पुढे मग आमचा पुन्हा प्रवास सुरू झाला। आमच्या प्रकाश हेब्बारने थोडंसं सांगितलं त्या याच्याबद्दल, कथेबद्दल, तेही आपल्याला ऐकायला मिळेल, पण त्याचं जरा कन्नडमध्ये आहे. ನೋಡಿದ್ದು ರುದ್ರಪ್ರಯಾಗದಲ್ಲಿ ರುದ್ರನಾಥನ ದೇವಸ್ಥಾನ ಇದೆ. ಈ ರುದ್ರನಾಥನ ದೇವಸ್ಥಾನ ಅಂದ್ರೆ ಈ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಅರ್ಜುನ ಪಾಶುಪತಾಸ್ತ್ರ ತೆಗೆದುಕೊಂಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ದೇವಸ್ಥಾನ. ಹಾಗೆ ಕೆಳಗಡೆ ನಾವು ಏನು ಮಣ್ಣಿನ ಬಣ್ಣದ ನದಿ ನೋಡುತ್ತಲ್ಲ, ಅದು ಅಲಕಾಪುರಿ ಅಂದ್ರೆ ಕುಬೇರನ ರಾಜಧಾನಿ ಬದ್ರಿನಾಥ ಇರತಕ್ಕಂಥ ಕ್ಷೇತ್ರ. ಅಲ್ಲಿಂದ ಹರಿದು ಬರತಕ್ಕಂಥ ನದಿ ಅಲಕಾನಂದ ನದಿ ಇಲ್ಲಿವರೆಗೂ ಬರುತ್ತೆ. ಹಾಗೆ ಇಲ್ಲಿ ಮೇಲ್ಗಡೆ ಇರತಕ್ಕಂಥ ಮೇರು ಪರ್ವತ ಅಂದ್ರೆ ಈಶ್ವರ ಇರತಕ್ಕಂಥ ಸ್ಥಾನ, ಅಲ್ಲಿಂದ ಮಂದಾಕಿನಿ ನದಿ ಗ್ರೀನ್ ಕಲರ್ ನೋಡಿದ್ವಲ್ಲ, ಎರಡೂ ಕೂಡ ಸಂಗಮ ಆಗುತ್ತೆ. ಸಂಗಮ ಆದ್ರೆ ಅದು ಅಲಕಾನಂದ ಜೊತೆ ಸೇರ್ಕೊಳ್ಳುತ್ತೆ ಮಂದಾಕಿನಿ. ಆಮೇಲೆ ಮತ್ತೆ ಮುಂದೆ ಅಲಕಾನಂದ ಹರಿದ್ಬಿಟ್ಟು ಮುಂದೆ ದೇವಪ್ರಯಾಗ ಅಂತ ಹೇಳಿ ಒಂದು ಊರು ಬರುತ್ತೆ. ಅಲ್ಲಿ ಶ್ರೀರಾಮಚಂದ್ರ ಇದ್ದಂತ ಜಾಗ. ಆ ದೇವಪ್ರಯಾಗದಲ್ಲಿ ಈ ಕಡೆಯಿಂದ ಭಾಗೀರಥಿ ನದಿ ಬರುತ್ತೆ, ಈ ಕಡೆಯಿಂದ ಅಲಕಾನಂದ ಬರುತ್ತೆ. ಅಲಕಾನಂದ ಗಂಗೆ ಒಳಗಡೆ ಸೇರ್ಕೊಳ್ಳುತ್ತೆ. ಗಂಗಾ ನದಿ ಅಲಕಾನಂದವನ್ನು ಎಳ್ಕೊಂಡು ಹೋಗುತ್ತೆ ಜೊತೆನಲ್ಲಿ. ಹಾಗೆ ಮುಂದುವರೆದ್ಬಿಟ್ಟು ಅಲ್ಲಿಂದ ಅದಕ್ಕೆ ಗಂಗಾ ನದಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಹೆಸರು ಬರುತ್ತೆ. ಇನ್ನು ನಿಮಗೆ 4 ಪ್ರಯಾಗಗಳ ದರ್ಶನ ಇದೆ ಇದೇ ರೀತಿ ಮೇಲ್ಗಡೆ. धन्यवाद. प्रकाश हेब्बारचं एक महत्त्वाचं म्हणजे कसं, तो टूर मॅनेजर आहे, पण त्याने त्याच्या आधी अभ्यास केला आहे. त्याचा त्या क्षेत्रामध्ये गाढा अभ्यास आहे. सगळ्या ठिकाणाची माहिती त्याला माहीत नसेल तर आधी, आणि कुठेही पुस्तक वगैरे घेऊन नाही, इतकं त्याच्या लक्षात राहतं, म्हणजे लक्षात असतं. सगळ्याकडच्या स्टोरी, कथा, त्याच्यावरचं गाणं वगैरे असं व्यवस्थित समजावून तो सांगत होता. तर आमचा काय घोटाळा होता की ते सगळे कानडी जास्त असल्या कारणाने आमच्या ग्रुपमध्ये, आणि तोही बेंगलोरमधला असणार, त्याला भाषा येते मराठी, पण तो किती मराठी बोलतो. ती मराठी तशी सर्वांना कळणार नाही. तर तो व्यवस्थित माहिती सांगत होता. मला थोड्या माहिती कळत होत्या. मध्येच आम्ही मग त्याला विचारलं की तो हिंदीत मराठीत सुद्धा आमच्या त्या मराठीत किंवा हिंदीत सांगत होता. आता सोनप्रयागला आम्ही त्या दिवशी रात्री पोचलो, आणि रात्री 12 वाजताच प्रवासाला सुरुवात केली. पोचलो 8-8:30ला सोनप्रयागला, आंघोळ केली, जेवलो, एक तासभर कुठेतरी झोप काढली असेल. 12-12:30ला सुटलो आम्ही प्रवासाला सुरुवात. कारण तिथून सोनप्रयागपासून गौरीकुंडपर्यंत जायला दुसऱ्या गाड्या नाहीत, अर्ध चालत जायला पाहिजे. तिथून तुम्हाला ती जीप मिळेल तर मिळेल, म्हणजे तिथे परत घोड्यांसाठी लाईन. हा सर्व जो प्रकार, म्हणजे आम्हाला त्या दिवशी रात्री झोपच नाही, आणि दुसऱ्या दिवशी परत 11:30ला येऊन पोचले, म्हणजे 24 तास आमचे ह्याच्यात गेला. तर इथे घोड्यांसाठी नंबर लावायला लागतात. आधी ते घोडे शोधायचे, त्यांच्याकडनं त्यांच्या पावत्या घ्यायच्या, म्हणजे त्यांचं आय कार्ड, ते आय कार्ड घेऊन घोडे ठरवून तिथे पुढे जाऊन, पुढे एक जागा आहे तिथे, इथे सगळे संपलो. आम्ही जवळजवळ रात्रीचे 3 वाजता तिथे पोचलेलो आहोत बघा. 3 वाजता रात्रीचे पोचून ते घोडे केले आहेत. खूप कष्ट आहे हो, तिथल्या लोकांनाही खूप कष्ट आहे. असं नाही आहे सर्वसाधारण जीवन नाही आहे. आपल्याला वाटतं, त्यांनाही पाप झोपा नाही, लोक जमा करा. आम्ही ते घोडे ठरवत होतो. मग इथे या काउंटरला येऊन त्या घोड्यावाल्यांचा आय कार्ड घेऊन आपण स्वतः लाईनीत राहायचं. तो घोडेवाला नाही, आपण स्वतः लावून बाबा मी जातो आहे प्रवासाला,
हा घोडेवाला आहे, मग हे पैसे आम्ही तिथे भरायचे, जे काय भरणार ते 4,000 2,000 4,200 वगैरे काय होतं ते भरायचे इथे. मग हे पावती देणार, हे पावती दिल्यानंतर आम्हाला सोडून आल्यावर ह्या घोडेवाल्याने तिथे पावती दिल्यावर या घोडेवाल्यांना पैसे मिळणार. घोडेवाल्याला त्याच्या आधी पैसे मिळणार नाही. म्हणजे समजा घोडेवाल्यामध्ये काहीतरी केलं, तुम्हाला अर्ध्यावर सोडलं किंवा त्रास दिला तर आपण कंप्लेंट करू शकतो. ही शासनाची चांगली गोष्ट आहे तिथे. त्याचबरोबर काहीतरी 150 रुपये एक्स्ट्रा ते घेतात, टॅक्स घेतात वगैरे. तिथून आमच्या प्रवासाला सुरुवात झाली. तोपर्यंत उजवाडलं होतं. तरी साधारण तिथे एक बरं आहे की 5 वाजताच उजवाडतं. 5:30-5ला तुम्हाला तांबडं फुटतात तिथे. ऋषिकेशपासून सुरुवात, 5:30 झाले की तांबडं फुटलेलं असतं. हा हळूहळू मंदाकिनी नदी, हा प्रवास. जाताना आम्ही घोड्यावर काय गेलो माहिती आहे, म्हणजे ॲक्च्युली पहिल्यांदा आम्ही गेलो तेव्हा चालत गेलो होतो. हां, दुसऱ्यांदा गेलो तेव्हा पण घोड्यावर गेलो, आणि तिसऱ्यांदा की कळालं आहे साधारणतः काय प्रकार आहे. आणि घोडेसुद्धा घेताना आपल्या जीवाच्या प्रमाणे आपण घोडे घ्यावेत. म्हणजे सारखा एकदम मरकट वगैरे घोडा असला तर त्याला सांगायचं बाबा मला नको, मी बसणार नाही. परत तगडा तुमच्या जीवाप्रमाणे असेल तर घोडा म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे, खच्चर आहे ते, ज्याच्यावरनं जायचं आहे. आणि नवीन मार्ग जो केला आहे ना तो जरा चांगला आहे, म्हणजे एकदम चढाव नाही आहे. म्हणजे आधी जो होता एकदम चढाव होता, नवीन मार्ग केला. 2 मार्ग आहेत. पुढे जाऊन तो अर्ध्यावरती हे होतो, तुटलेला आहे तो. ते खाली बघितलं, म्हणजे इथनं चालू आहे आम्ही. हा मंदाकिनीचा. परत कुठे कुठे झरे आहेत, तिथे लहान लहान ब्रिज आहेत. सर्वसाधारणतः मग घोडेवाले आपल्याला घेऊन गेलं की मध्ये कुठेतरी चहाला थांबवतात. त्यांना आम्ही चहा द्यायचा, आपण प्यायचा. कुठे वॉशरूमला थांबायचं असेल तर थांबायचं. यावेळी माझ्याबरोबर त्या अन्नपूर्णा मॅडम होत्या दुसऱ्या. म्हणजे कसं असतं त्या घोड्यांचं जोडी असते. ते घोडे एक तुम्ही कितीही सांगितलं ग्रुपने जायचं तरी ते तुम्हाला ग्रुपवर सगळे जात नाहीत. साधारणतः 2-2 घोड्यांचा त्यांची जोडी असते. म्हणजे त्या घोड्याच्या मागेच हा घोडा असतात. तर माझ्याबरोबर ते घोडा होता, त्याच्यावर त्या अन्नपूर्णा मॅडम होत्या, वयस्कर होत्या, तशा आल्या होत्या त्या. एक हर्षिता म्हणून सुद्धा मुलगी होती, तिच्यासाठी वेगळा घोडा. त्यांना स्त्रियांना ॲक्च्युली घोड्यावर जायला त्रास होतो, सवय असत नाही बसण्यासाठी वगैरे. त्यांचा घोडामध्ये घसरला सुद्धा. म्हणजे कसं आहे माहिती आहे, आता तेव्हा केलेल्या आपतानंतर हे रस्ते जे केले आहेत ना ते दगड, ते आता सुळसुळीत झालेत. आणि घोड्यांच्या पायाला जी नाळ असते लोखंडाची ती, आणि ह्यांचं घर्षण होऊन ते सुळसुळीत झाल्या कारणाने घोड्यांचे पाय घसरतात. घोडे असेच काय वरून खाली पडत नाहीत, ते पाय निसरतात. ते तुम्ही जर बघितली तिथली जमीन, ते सर्वसाधारण सुळसुळीत आहे बघा दगडांवरचं, त्यामुळे पाय निसरतात. हे सगळं हे तसंच आहे. मी माझ्या घोड्यावाल्यालाच व्हिडिओ दिला, मोबाईल दिला, आणि जरा काढ म्हटलं एक फोटो आणि शूटिंग. त्याला जमलं तितकं त्याने तसं काढलं. पुन्हा माझ्याच हातात त्याने दिला कॅमेरा. मग आमचा प्रवास सुरुवात झाला. प्रवासाला पुन्हा मध्ये थांबून चहा वगैरे पिऊन थोडे लोक आमची पुढे गेली होती, थोडे लोक पाठी होती, पण आम्ही पुढे जाऊन एकत्रित झालो सगळे. इथे प्रत्येककडे घोड्यांना पाणी पिण्यासाठी असं वेगवेगळं कुंड केलेले आहेत. थंड झऱ्याचं पाणी जे तिथून वरून येतं, तिथून डायरेक्ट तिथली लोकल पितात हा ते पाणी. म्हणजे त्याला आणि परत काय तुम्हाला फिल्टर वगैरे नाही. साधारणतः आम्ही केदारनाथला जाऊन पोचलो. वरच्या जिथे घोडे थांबवतात तिथे थंडी भरपूर, त्यात लहान बारीक शावरसारखा पाऊस, म्हणजे मोठा नव्हे पाऊस, आणि ती थंडी भरपूर. त्यामुळे ते पावसाचं पाणी आणि थंडी याच्यात म्हणजे ते हात वगैरे गोठून येत होते. एकदाचं जाऊन पोचलो, वेगळा आनंद चेहऱ्यावरती, एक प्रकारचं तेज येतं वर गेल्यावर. इतका त्रास करून घेऊन थकून, झोप नाही, थकवा आहे, पण अजिबात चेहऱ्यावर तो थकवा एकमेकांच्या कोणाच्या आनंद. वर पोचल्यावरती आपल्याला एक प्रकारचा आनंद. महाराजांचं दर्शन झालं. एकदाचं जाऊन आम्ही 9:45च्या दरम्यान त्या देवळाच्या गाभाऱ्याकडे जाऊन पोचलो, देवळाजवळ जाऊन पोचलो. या ठिकाणी प्रचंड गर्दी. सकाळी 4 वाजता लोक लाईनीत उभे होते, त्यांना दुपारी 2:30 वाजता दर्शन झालं. आम्ही दर्शनासाठी एक सोय केली की तिथल्या पुजाऱ्यांना धरलं, आम्हाला सेवा करायची असं सांगून ते एक्स्ट्रा पैसे घेतात, त्या तिथून तुम्हाला सोडतात मध्ये. आणि मध्ये म्हणजे त्यांची जसं हे आहे तिथली रचना आहे तिथली, त्याच्यातून तुम्हाला मग ते सोडतात. आणि मग जरा लवकर दर्शन होतं, पण तुम्हाला मानसी जवळजवळ 1,500-2,000 रुपये खर्च करावा लागतो तिथे दर्शनासाठी. तिथे छान एक मी सुद्धा सेल्फी घेतली. तिथे नाम काढणारे लोक असतात, म्हणजे कपाळाला गंध वगैरे असं. तर त्या तिथल्या प्रकारे आपण एरवी आपण गंध वगैरे लावतो, पण तिथल्या त्या प्रकारचं लावलं की
जरा छान वाटतं. पण तिथे पैसे आपल्याला त्यांच्याकडनं काहीतरी दान दक्षिणासुद्धा आपण करतो, त्यांना देतो. आणि तिथले कोण असतात ते गरीब लोक, ते नाम वगैरे छान काढतात. अर्धी लोक दर्शनासहित फोटोमध्येच हे होते. आणि खरं आहे ना, इतक्या लांब आपण पोचल्यानंतर त्याचा एक आगळा वेगळा आनंद असतो तो मनामध्ये, की आपण तिथे पोचलो आहोत. मग मी थोड्या लोकांना व्हिडिओ कॉल करून दर्शनासाठी सुद्धा प्रयत्न केला, नाही झालं. तिथे एक जिओला रेंज चांगली आहे, BSNLला अजिबात रेंज नाही आहे. तिथे जर तुमचा मोबाईल असेल, तिथे जाऊन जर कोणाला फोटो काढायचा किंवा व्हिडिओ करायचा आहे, ऑनलाईन काय करायचं, तर त्याच्यासाठी लक्ष द्या की जिओ आणि एअरटेलला जास्त आहे. इथे या ठिकाणी छान आतमध्ये जाऊन दर्शन झालं सगळ्यांचं. पण सगळे बिखरले होते तिथे, म्हणजे लाईनमध्ये थोडे पाठी पुढे. मी जरा पाठी होतो. सगळ्यांचं दर्शन होईपर्यंत मी बॅगा सांभाळायला पाठी बाहेर होतो. यांची सगळ्यांची दर्शन झाल्यानंतर मग मी दर्शनाला जाईल. हे आदि शंकराचार्याची जिथे समाधी आहे, तिथे मोदी काळानंतर तिथे मूर्ती एक मोठी स्थापना करण्यात आली. ते एक वेगळं तिथे, म्हणजे शंकराचार्यानेच स्थापन केलेलं ॲक्च्युली, की पण तिथे त्यांची मूर्ती स्थापन केलेली आहे आता. छान तो एक बघण्यासारखा भाग आहे. आपण गेलात तर जरासा लांब आहे. भीमशिला म्हणजे देवळाच्या पाठीची भीमशिला आहे, ज्याने आपदा काळामध्ये देवळाचं रक्षण केलं. त्या शिलेला सुद्धा आपण आता पूजा करतो. हे बघा शंकराचार्यांचं ही मूर्ती. लोक गेले की थोड्यांना माहीत नाही आहे, थोड्यांना माहिती आहे तर तिथे जातात. तिथून जर असे 1 किलोमीटरवर आहे साधारणतः ते चालत जायला. मग ते चालून थकलेले असतात. तर बाबा केदारनाथाचं दर्शन घेतल्यावर मन प्रसन्न होतं आणि कुठे जाऊ नये असं वाटतं, तिथे बसावं किंवा परतावं. तर लोक आजूबाजूला जात नाही. भीमशिला आहे तिथे. परत हे बघा, हे देवळाच्या पाठी एक ते दिसत नाही, याच्यामध्ये मोठं दगड आहे, ज्यामुळे देवळाचं रक्षण झालं होतं आपदा काळामध्ये. तर लोक त्या दगडाला सुद्धा पूजा करतात, हळद घालतात. म्हणजे ते एक भीमशिला म्हणजे देवाचंच अवतार असं लोकांचं मत आहे. म्हणजे आपल्या हिंदू धर्माप्रमाणे आपण दगडाची पूजा जरी करत असलं, त्याच्या पाठचं लॉजिक आहे, कारण आहे. उगाच आपण एखाद्याला पूजा करत नाही, तर त्याचं तत्त्व तितकं महत्त्वाचं असतं. बघा, पंचतत्वातल्या देवता आहे, जसं आकाश, वायू, जल, अग्नी आणि पृथ्वी, तसं आहे ते. आता हे हेलिकॉप्टरचं कसं आहे, 7,000 रुपये होतं. पण आम्ही जायच्या दिवशी तिथे 22,000 रुपये पर माणसाला पर पर्सनसाठी काढत होते. आणि बुकिंग नाही, ते पण तुम्हाला मिळाला तर मिळाला. आम्ही ते प्रयत्न केला होता. थोडे लोक हेलिकॉप्टरने जावे असा विचार होता आमचा, पण ते झालं नाही शक्य. आणि त्याच्या आम्ही भानगडीत पडलो नाही. म्हणजे त्याच्यात काय त्रास होतो आम्ही भोगलेला आहे आधी 2 वेळा. ते सांगून काय उपयोग नाही. आम्ही आणि ते मिळत नाही हेलिकॉप्टरचं म्हटलं की आम्ही त्याच्या भानगडीत पडलो नाही. इथे टेंट आहेत 500-500 रुपयामध्ये. आपण जर वास्तव्य करणार, तर हॉटेल नाही आहेत वर मोठे, तर टेंट आहेत. त्या टेंटमध्ये आपण 500 रुपये देऊन वास्तव्य करू शकतो. पण आमची यावेळी राहायची इच्छा होती, पण पावसामुळे आम्ही राहिलो नाही. आम्हाला संध्याकाळची पूजा पाहायची होती, ती एक इच्छा राहिली. बघूया पुढच्या वेळी जेव्हा जाईन तेव्हा ते एक पूर्ण करेन. पटापट ते हेलिकॉप्टर येत होते, त्याच्यावर लोक बसत होते. 6 काय 8 लोकांचं असायचं ते. पण पैसे भयंकरच काढायला लागले. ते आधी 7,000 रुपयामध्ये म्हटलं होतं, म्हणजे ज्यांची बुकिंग झाले नवीन करणार, तर त्यांना मग 22,000 रुपये. काही साधी गोष्ट नाही, सर्वसामान्य माणसाला जमणारं नाही आहे. महाराजांनी ज्यांना शक्ती दिली आहे ते कदाचित त्याचं लाभ घेऊ शकतात, घ्यावं. सगळ्यांनाच शक्ती दिली आहे, पण कुठे पैसा खर्च करावा, किती करावा, कसा करावा, यालासुद्धा आपलं प्रत्येकाचं नियोजन असतं ना. हे वर दिसतं आहे ना, हे तिथे आम्ही गेलो नाही ॲक्च्युली, पण ते बाबा भैरवनाथाचं देऊळ. इथेही लोक चालत जातात. वर देऊळ आहे. तुम्हाला सर्वसाधारण चालत जाणाऱ्या लोकांची ही बघा, हे दिसत आहेत लोक. या ठिकाणी लोक चालत जातात. बाबा भैरवनाथाचंही दर्शन घेतात. तिथूनही या सगळा प्रकार देवळाचा या बाजूला किती छान दिसतो. आधीच त्या घोड्यातून आलेले लोक पाठदुखी, कंबरदुखी, आणि त्याच्यातून पुन्हा ते चालत, म्हणजे तिथे घोडा जात नाही, तिथे चालतच जायला पाहिजे. मग ते पुन्हा हे होतं. येताना आम्ही परतीचा प्रवास चालत केला. आणि त्या ठिकाणी बर्फाचे डोंगरही होते. डोंगर त्या ठिकाणी बघायला मिळाले. तिथे राहून सेल्फी फोटो काढले. पाठी सर्वसाधारणतः शेवटपर्यंत हे बर्फ इतकं असतंच. म्हणजे सर्व पातळ झालं जरी बर्फ जून जुलैपर्यंत, पावसामध्ये जरी पातळ झालं, तर सर्वसाधारणतः तो पाठचा भाग जो बर्फाचा आहे, त्या पर्वतावर एक शंकराची मूर्तीचं स्टॅच्यू दिसतं. हां, तेही आहे त्या पर्वतावर. पाठी जो पर्वत आहे ना, तिथे ओम एक दिसतो. परत शंकराचं एक महादेवाचं चित्र असं दिसतं. म्हणजे बघण्यावरती काय, त्या शिलावरती खूप असे आकार दिसतात, पण तुम्ही कुठल्या अँगलने बघता, कुठल्या दृष्टिकोनाने बघता, त्या दृष्टिकोनाने तो देव तुम्हाला दर्शन देतो. जयामणी जैसा भाव तया तैसा अनुभव, दाविसी दयादन ऐसी तुझी ही माव. हे काय खोटं नाही. मग तुम्ही आपण बघितलं तर त्या दगडामध्ये सुद्धा आपल्याला देव दिसतो. येतानाचं हे आहे, चालत आलो येताना. त्याचं कारण असं झालं चालत येताना की ज्या आमची मंडळी जी होती बाकीच्या, त्या सगळ्यांना घोड्यावरती पुन्हा म्हणजे उतरताना यायचं नाही, चालत जायचं असं सगळ्यांचं ठरलं.
ठरल्यानंतर काय झालं, सगळ्यांनी आम्ही ठरवलं की आता चालत जायचं. त्यामुळे आम्ही चालायला सुरुवात केलं. त्याच्यामध्ये एक श्याम काका, ती उषा गोखले, श्याम काकाची मिसेस म्हणजे पुष्पा काकू आणि मी, आणि आमच्याबरोबर नागराज म्हणून घेऊन येते ती आणि त्यांचे मिसेस चालायला लागलो. मग पाठीये थांबले म्हणून घेऊन हे पण येणार चालत म्हणून आम्ही थांबलो. म्हणजे आम्ही चालायला लागलो, ते थांबले. मग त्यांच्याने कोणालाच चालायला होत नाही, त्रास होतो म्हणून त्यांनी घोडा केला आणि घोड्यावर ते आले. पण झाली भानगड काय आम्हाला कळालं नाही. ते आम्हाला फोन लावत होते, फोन लागला नाही, त्यामुळे आम्हाला कळालं नाही की ते घोड्यावर येतात. तोपर्यंत आम्ही बरेच खाली उतरलो होतो आणि मग अर्ध्यावरती घोडे मिळत नाही. मग आम्हाला नाही इलाजाने चालतच प्रवास करावा लागला. ते आमच्या जाऊन आधी पोचले. थकलो होतो, थकवा आता दिसायला लागला पुन्हा चेहऱ्यावरती, कारण पाऊस पडत होता बारीक. त्याच्या खाली येता येता कमी झाला. देवळाकडेच तो एक अर्धा तास काहीतरी पाऊस पडला. बर्फाचे डोंगर. मग एकंदरीत 2:30 वाजता आम्ही जे चालायला सुरुवात केली होती उतरण्यासाठी, ते आम्हाला साधारणतः 9 वाजले पोचायला खाली, हळूहळू यायला. कारण घोड्यावर बसून जायचं सुद्धा म्हणजे काय साधं काम नव्हे, कारण तो पाय ताट करून बसावे लागतात. तो चढताना जरा पाठी म्हणजे पुढे झुकावं लागतं, उतरताना पाठी झुकावं लागतं. ही सुद्धा कसरतच असते, काय साधारण काम नव्हे. कारण उतरताना चालतच आलो, त्यामुळे काय हळूहळू चालत थकवा कुठे चहा पी, मग सरबत पी. एक लहान मुलगी मला त्या डोलीतून जाताना दिसली. माझ्यासाठी एक 15 मिनटं टाईमपास होता. ती बोलत बोलत तिची मस्करी करत तिचाही फोटो काढला. फोटो काढायचा नवीन तोंडावर हात ठेवत ते पण छान वाटलं. इतकी लहान वयात तिचं किती मोठं पुण्य की त्या केदारनाथ जाऊन पोचली. हे कौतुकच आहे ना, इतक्या याच्यावरती जायला, तिच्या आईबाबांनी घेऊन जायला, किंवा तिचं पुण्याई आहे ती तिथपर्यंत जाऊन पोचली. सगळ्यांना शक्य होत नाही. महाराजांनी बोलवल्याशिवाय आम्ही तिथे जाऊन पोचत नाही. सर्वसाधारणतः ते बघ किती फास्ट चालतायत त्या डोक्यावर इतकं वजं घेऊन. त्यांनाही कष्टच आहेत ना ते. तर एकंदरीत 9:30 वाजता आम्ही म्हणजे पोचलो खाली. त्याच्यानंतर मग पुन्हा आम्हाला तिथून जीप मिळून आमच्या हॉटेलवर जाण्यासाठी सोनप्रयागला साधारणतः 11-11:30 वाजले. थकलो होतो. गरम पाण्याची मस्तपैकी आंघोळ केली. आमच्यासाठी गरम गरम जेवण प्रकाश अप्पारने ठेवलं होतं, ते आम्ही जेवलो. थोडं गाजभर म्हणजे आता उपाशी आहे, तिथेही काही जास्त खाता आलं नाही, तर ते खाल्लं. आंघोळ करून झोपलो. दुसऱ्या दिवशीसाठी आम्ही गेलो होतो तिथे असलेले त्रियुगी नारायण. हे त्रियुगी नारायण जे मंदिर आहे तिथून जरासं एक 7-8 किलोमीटर लांब आहे सोमप्रयागवरनं. हे गुरुजी महती सांगतायत. तर ह्या ठिकाणी शंकर आणि पार्वतीचा विवाह झाला होता आणि स्वतः विष्णू भगवानाने, नारायणाने त्यांचे कन्यादान केलं होतं. तर ते कन्यादान केलेलं आहे बघा, इथे लिहिलेलं आहे. हे थोडंसं ठेवतो मी पॉज ठेवून, तुम्हाला वाचता येईल. हे तिथले नारळ वगैरे विकणारे लोक. तर कन्यादान स्वतः महाविष्णूने केलं आणि त्या ठिकाणी जो अग्नी, विवाहाचा अग्नी जो प्रज्वलित केला होता तो त्या काळापासून आजपर्यंत चालू आहे. चालू आहे म्हणजे कसं आहे, लोक समिधा घालतात पण तो प्रदीप्त म्हणजे विजायला दिला नाही लोकांनी. म्हणजे त्या काळापासूनचा अग्नी म्हणजे पुन्हा तुम्हाला त्याच्यात अग्नी घालत नाही आहे कोणती, ते लाकडं घालायचं म्हणजे तो अग्नी प्रज्वलित तसाच आहे. फक्त लाकडं घालण्याचा प्रयोग समिधा घालतात सगळी लोक. हे बघा तिथलंच हे देऊळ त्रियुगी नारायण. हे शाळीग्राम आहेत, 28 शाळीग्राम आहेत, प्रवेश करायला देत नाहीत. हा बघा हा अग्नी होमाचा. तिथे ते गुरुजी आहेत, काहीतरी त्यांना दक्षिणा दिली की ते आपल्याला आहुतीसाठी तीळ आणि जव आहे ते देतात, आपण आहुती घालायची. तिथे एक आणि एक जण उभा असतो, तो लाकूड तोड्यापैकीच आहेत ती लोक. तो समाज वेगळा असतो प्रत्येकाचं. प्रत्येक देवळामध्ये एका भटजीचंच पोट भरत नाही. ह्या ठिकाणी कितीकी समाजाचं पोट भरलं जातं पण ते फक्त उजवाड होत नाही, कळत नाही. ते लाकूड तोड्यापैकी, लाकडाचाच विकणाऱ्यापैकी समाजाचा एक व्यक्ती होतो, ते लाकूड देतो. त्याला 10 रुपये दिले की तो लाकूड देतो. ते लाकूड आपण त्या होमकुंडामध्ये घालायचे. इथेही सर्व. आणि तो भस्म घेऊन आलो मी. सगळेजण तिथनं ते भस्म घेऊन जातात, तो भस्म लावून घ्यायचा. तर हे त्रियुगी नारायण जिथे शंकर पार्वतीचं लग्न झालं. त्याचप्रमाणे ते लहान लहान कुंड आहेत, त्याही आरोग्यासाठी पाणी उपयुक्त असं म्हणतात. म्हणजे रचना सर्वसाधारण केदारनाथच्या देवळांची त्या बाजूची जी आहे उत्तराखंडामध्ये सर्वसाधारण सगळ्या देवळांची रचना ही सारखीच. म्हणजे कलश म्हणा, शिखर म्हणा, त्याप्रमाणे देवळाची भिंत वगैरे हे सगळं. आता हे गुरुजी तिथे एक सांगतायत, ते ऐकूया. तो अगर उनके 100 यज्ञ पूरे हो जाते तो देवासन को जीत जाते. 99 यज्ञ पूरे कर चुके थे, 100 यज्ञ जारी था. राजा बलि का राजा थे. तो 100 यज्ञ जो ही प्रारंभ हुआ तो देवासन मिलने लगा. सभी देवी देवताओं ने भगवान विष्णु की आराधना की. स्वयं भगवान विष्णु जो है देवासन प्रकट हुए, उन्होंने जो है देवासन बचाने के लिए स्वयं राजा बलि के द्वार गए थे एक ब्राह्मण के रूप, पावन रूप, और उनसे 3 पर भूमि की याचना की. तो भगवान को पहचान नहीं कर उन्होंने संकल्प रखा था 3 पर भूमि का. जो ही संकल्प पूरा हुआ था तो भगवान अपने विराट रूप में खड़े हो गए. तो
विराट रूप में इस प्रकार खड़े हुए तो कि एक पक्षी आकाश को दूसरे से उठते हुए को तीसरे की जगह नहीं मिली। उन्होंने कहा साहब तीसरा पैर कहा। राजा बलि ने कहा नहीं होगा, आज मोक्ष के जो शायद आ ही गए भगवान प्रभु नारायण के प्रकट हुए। तो उन्होंने जो तीसरा पैर अपने सिर में रखा और इस प्रकार यूं ही तीसरा पैर उनके सिर में गया था तो वो राजा पाताल लोक गए। तो वही भगवान विष्णु नारायण का ये मंदिर है। अंदर प्रभु नारायण के दर्शन दूर से होते, उनके दाएं भाग में धन की देवी लक्ष्मी और बाएं भाग में ज्ञान स्वयं लक्ष्मी सरस्वती विष्णु नारायण का प्रभु नारायण के चरणों में 108 चारिका उन्हीं के प्रभु नारायण की सेवा करता हूँ। भगवान के सुंदर चरण कमलों से जलधारा बहती है जो सरस्वती जलधारा के नाम से आई है। बाहर आकर के 4 कुंड में बैठे, पहला ये सरस्वती कुंड है, दूसरा विष्णु कुंड है, तीसरा रुद्र कुंड है, चौथा ब्रह्म कुंड। रुद्र कुंड आत्मशुद्धि स्नान के लिए बनाई गई है और ये विष्णु कुंड की बहुत बड़ी महत्ता है। इस पानी को पीने से पेट के सारे रोगों का निवारण होता है। यहाँ तक कि बड़ी बड़ी बीमारी कैंसर का काम भी पानी करती है। आपने यूट्यूब चैनल पर सर्च करके देखा तो उसे वेद व्यास से सुना इस पानी की महत्ता। तो इस प्रकार विष्णु कुंड की महत्ता। ये सरस्वती धारा है जिसकी माता पिता गुजर जाते हैं तो पितरों को वैकुंठवास को स्वर्ग की शांति करते हैं। ये मंदिर प्रांगण का दृश्य है। इसी स्थान पर त्रेता युग में राजा हिमांचल ने अपनी पार्वती का कन्या दान कर दिया। यही वो स्थान है जहाँ पे कन्या दान होता है। एक बार वो हरिद्वार कनकल में राजा दक्षिण में बहुत बड़ी यज्ञ का आह्वान किया। उसमें स्वयं अपनी बेटी और अपने दामाद को न्योता नहीं लाया। सारे देश या ठिकाणी मग देवळाच्याकडे आम्ही दर्शन घेतलं सकाळी उतरल्यानंतर आता बद्रीनाथला जाणार आहोत। सगळ्यांनी पूजा वगैरे केला, तिथेही वेगळा संकल्प आहे। इथे मी सांगू इच्छितो ह्याला गुप्त काशी का म्हटलंय तर त्याच्याबद्दल त्यांनी सांगितलं। तसंच गुप्त काशी, उत्तर काशी आणि विश्वनाथ म्हणजे कलकत्त्याला आपलं वाराणसीला असल्या काशी, असे वेगवेगळ्या काशी ईश्वरांचे ते काशी विश्वनाथाचीच देवळं, पण गुप्त उत्तर वगैरे असं म्हणण्याचं कारण काय तर थोडक्यात त्यांनी तुम्हाला सांगितलं असेल। तिथे बसलो आणि केदारनाथला जाऊन आल्यानंतर थोडंसं चालत आल्यानंतर रात्री खूप थकवा जाणवत होता, चालायला वगैरे मलाही त्रास होत होता। मी इकडे बसून ये गुप्त काशी है। ये गुप्त रूप से गंगा और यमुना धारा बहता है यहाँ पे। वो इधर साइड वाला यमुना धारा है, इधर साइड वाला गंगा धारा है। ये बड़ा वाला मंदिर काशी विश्वनाथ का है जिसमें शंकर भगवान गुप्त हो गए थे जब द्वापर युग में कुरुक्षेत्र में महाभारत का युद्ध हुआ था। कौरव और पांडव लोगों के बीच में महाभारत के युद्ध में पांडवों ने कौरवों को मारा। पांडव कौरव की गोत्र और वंश के थे, उनके ऊपर भाई हत्या गोत्र हत्या का पाप लग गया था। पाप लगने से पांडव लोगों के हाथ पांव गलने लगे ही। पांडव लोग अपने गुरु वेद व्यास जी के पास गए कि हमारे हाथ पांव गलने लगे हैं। उनके गुरु वेद व्यास जी ने काफ़ी जो है भाई हत्या का पाप लग गया है। पांडवों ने कहा ये पाप से मुक्ति पाने के लिए कुछ उपाय बताओ। तो उनके गुरु वेद व्यास जी ने कहा हिमालय तो केदार, हिमालय में जाओ, वहाँ पे केदार नाम का एक स्थान है। वहाँ भगवान शंकर तपस्या में विराजमान रहते हैं। यदि भगवान शंकर आपको दर्शन देते हैं तो आप संपूर्ण पापों से मुक्त हो जाएंगे। तो शंकर भगवान इस जगह, ये मांडी नाम जगह से प्रसिद्ध था, ये जिस जगह पे शंकर भगवान तपस्या कर रहे थे उनको ज्ञान हो गया। पांडव लोग मुक्ति के लिए मेरे दर्शन के लिए यहाँ पे आ गए हैं। शंकर भगवान ने सोचा अगर मैं पांडवों को दर्शन देता हूँ तो आने वाला समय भाई भाई को मारेगा, गुरु गुरु को मारेगा और मेरे दर्शन से मुक्ति प्राप्त कर लेगा। सृष्टि में पापी पाप बढ़ जाएगा। इसलिए जो है शंकर भगवान उनको दर्शन नहीं देना चाह रहे थे। इस जगह पे जो है जमीन के अंदर गुप्त हो गई। उस दिन से पूरा क्षेत्र का नाम गुप्त काशी के नाम से जाना जाता है। यूँ ही शंकर भगवान इस जगह पे गुप्त हुई। यहाँ पे स्वयंभू लिंग उत्पन्न हो गया। स्वयंभू लिंग उत्पन्न हो गया। लिंग के दाएं बाएं भाग से गंगा यमुना धारा उस टाइम से प्रकट हो गया। पांडव लोग समझ गए शंकर भगवान इधर ही कहीं छुपे हुए हैं। पांडवों ने माँ पार्वती से घोर तपस्या करने में माँ पार्वती ने और शंकर भगवान ने अर्धनारीश्वर के रूप में दर्शन दिया। अर्धनारीश्वर का मंदिर है। एक ही शरीर में आधा भगवान शिव है, आधा माँ पार्वती। कहा कि पूर्ण रूप से दर्शन हिमालय में होगा। आप पहले गुप्त गंगा जमुना में स्नान करके गुप्त पापों का निवारण करने के लिए कोई फल का दान करो, तब जाके आपका गुप्त पाप निपट जाएगा। अपना पितृ मुक्ति के लिए गंगा यमुना का जल दो। बोलो केदारेश्वर भगवान की जय। धन्यवाद पंडित जी। आपका नाम बताइए एक बार। भूषण शुक्ला, गुप्त काशी पंडित। धन्यवाद सर। थोडासा नाम जप केला। बाकी सगळी लोक फिरत होती आजूबाजूला, पण मी मात्र बसून थोडा जप केला आणि सेल्फी पण काढल्या। ते 2 जलधारा आहेत त्या त्यांनी दाखवल्या आहेत, त्या आपण बघितलं असेल फोटोमध्ये तर आधी। अर्धनारेश्वराचं देऊळ आहे बाजूला। इथे गुप्त काशीचं विश्वनाथाचं देऊळ आहे सुद्धा अर्धनारी नरेश्वर, म्हणजे शंकर आणि पार्वतीचं एकत्रित असलेली मूर्ती तिथे आहे।